4000 रुपये काढा आणि 500 रुपयाच्या वरच आपण पारितोषिक लावा। आम्ही एका स्पर्धेमध्ये हेमंत पाटील गेलो होतो आणि तिथल्या आयोजकांना आम्हाला इथं डायरेक्ट सांगितलं होतं, जे कोणी पारितोषिक लावाल त्याला असं डायरेक्ट सांगा पारितोषिक असं लावा जेणेकरून पटकावलं जाईल। मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया, पुढच्या सामन्याकडे। सामना आपण पाहणार आहोत नेवाले आणि खेरणे। धावतो म्हणून ऐकवतील ओमकार शेट्टे आणि योगेश मडवी यांच्याकडे जाणार आहोत। डीजे मास्टर आमच्या समवेत आहेत। यस कंटिन्यू सामना असणार आहे नेवाले आणि खेरणे या दोन संघादरम्यान। तर बघा या ठिकाणी 4 व्हीलर गाडीची चाबी हरवली आहे, तर कोणाला ब्रिझा गाडीची चाबी हरवली आहे, तर कोणाला सापडली असेल तर त्यांना समालोचन कक्षामध्ये जमा करा, आपल्याला योग्य तो बक्षीस दिलं जाईल। बघा या ठिकाणी चाबी कोणाला हरवली भेटली असेल तर या ठिकाणी जमा करा, आपल्याला योग्य ती बक्षीस दिलं जाईल। या दरम्यान प्रल्हाद म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य खेळण्या तसेच प्रल्हाद महाली यांना विनंती असेल की आपण रंगमंचावरती या। सामना अतिशय मोठा आहे, मैदानावरती पाहायला भेटणार आहे, अतिशय मोठी बिग फाईट सामना आहे, मैदानावरती एन्जॉय करायला भेटणार आहे। सुभाष भुईर यांना देखील विनंती असेल की आपण रंगमंचावरती या। थँक्यू सो मच। कुणाची तहान कुणाची माण तळपत्या मातीला रक्ताची शाण, मर्द मराठा आहोत आम्ही, आमच्या हाती स्वराज्याची शाण। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी तिमार मारायचा मुद्रा करून बोलूया सामन्याकडे, जिथे सामना आपण पाहतो पहिल्या फेरीतील चौथा सामना। आलेल्या सर्व तमाम विश्वासच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे, आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं देखील स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे। आणि जे प्रेक्षक या सामन्याला युट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करतात त्या प्रेक्षकांचं देखील मनापासून स्वागत आहे। आपण पाहतो www.punjabentenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते। आपण पाहतो बिग फाईट सामना पाहायला भेटणार आहे। सुभाष धनंजय हिलाल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, आपण यांच्या अतिथी कक्षामध्ये मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी थोडंसं राहून गेला धनंजय हिलाल, आपण अतिथी कक्षामध्ये यायचं। तसेच दरम्यान सुभाष रेड्डी आणि हरी रेड्डी रामकी ग्रुप यांच्या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं आपण स्वागत करूया। मोस्ट वेलकम, आपलं स्वागत आहे। नाव बॅक टू क्रिकेट बोलूया सामन्याकडे, अतिशय मोठा सामना। अंपायर सिग्नल ग्रीन सिग्नल देतोय, सामना सुरुवात होतात। यू आर द वॉचिंग बिग फाईट मॅच, गेम ऑन। पहिला चेंडू पॅडवरती, या ठिकाणी मात्र फलंदाज जोरदार अपील केलं, अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी। निलेश पाटील तलोजे यांच्या शुभाचे खेळाडूला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येईल। मॅचच्या मॅचमध्ये भरीव कामगिरी करणारा धनंजय हिलाल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता। सामना नेवाली विपक्ष आपण पाहतोय खेळणे या दोन बलाढ्य संघामध्ये आहेत। त्यांचे खेळणे गावचे या ठिकाणी कैलाशदादा माली शिरुपी विभाग अध्यक्ष तसेच ग्रुप ग्रामपंचायत खेळण्याचे विद्यमान सदस्य आपण पाहतो आमचे कैलाशदादा माली यांचा संघ या मैदानामध्ये पाहायला मिळतात। गोलंदाज तयार, गोलंदाजच्या प्रती पहिला षटक चेंडू आम्ही पाहावं लागेल, पंचाच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहू। आउटसाइड लेग स्टंप, अंपायर सिग्नल फाईड, अतिरिक्त धाबा आपण पाहतो, अतिरिक्त धाबेनं खातं खुलं झालं मैदानावरती नेवाली संघाचं। धावसंख्या बिनबाद 1 धाबा। पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाजच्या प्रती अतुल, गोलंदाजच्या प्रती आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये पावस सर्कलमध्ये जो गोलंदाजचा वापर केला तो अतुल, त्या गोलंदाजच्या प्रती पाहायला मिळतात। सेकंड मध्ये फलंदाज सलामी जोडी
यावेळी मुख्य जबरदस्त फटका चेंडू बॅकवर्ड क्रिजर मध्ये सीमा पार पहिला चौकार. पहिला चौकार नेपाली संघाचा फलंदाज होता प्रवीणच्या बॅट मध्ये चौकार येतो. एकूण धाबा आपण पाहतो धाब्यावरती बिनबाद 5 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ सूर्य अतिशय चांगलं क्रिकेट आणि तेवढ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग स्पर्धेमध्ये आल्यात तर त्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. तसेच नेपाली चमचे प्रेमनाथ मुकादम यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. याच दरम्यान मोठा फटका ओव्हर पिच चेंडूला बिडिका देतात. यावेळी मिड विकेट सीमा रेखाच्या वरून सीमा नेपाली गावचे समालोचक आमचे नवनाथ सालुंके आहेत त्यांचं शुभागमन झालं. आमच्या दीर्घ कक्षामध्ये स्वागत आहे नवनाथ सालुंके आपले सहर्ष स्वागत आहे. तर या ठिकाणी मात्र फलंदाज प्रवीणच्या बॅट मधनं षटकार पाहायला मिळतात. आता चेंडू गुडले स्पोर्ट वरती फेकलाय. बघा किती चांगलं क्रिकेट कारण 2 मोठे फटके आले त्याच्यानंतर या गोलंदाजीला सटीक लेंथ लाईन गोलंदाजी दाखवली. गुडलेस वरती चेंडू फेकला पण सिग्नल डेड बॉल. यस नक्कीच आपण पाहतो चेंडू निर्धाव होता मध्ये पंचांनी या ठिकाणी डेड बॉल घोषित केला. तर आपण पाहतो धाबा धापडकी धावल्यात 11 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज अतुल राईट मध्ये विकेट. यावेळी मात्र बॅटचा टोपॅच 2 फलंदाजांना बीट करतोय चेंडू. यावेळी मात्र चेंडू सीमा पार. आपण पाहतो 6 हॅट्रिक्स या ठिकाणी मुकेश काधारा नेवाल यांच्याकडे 3000 रुपयाचं पारितोषिक. फलंदाजाला लगातार 3 षटकार ठोकले तर फलंदाजाला या ठिकाणी 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जातं. एका बाजूला जबरदस्त क्रिकेट आपण पाहतो 2 बलाढ्य संघ आपल्या सामने खेळताना. एका बाजूला नेवाली संघ एका बाजूला खेळणे संघ आपण पाहतो मैदानामध्ये. यावेळी मात्र लो फुलटेचा चेंडू फिटकावून देतोय. अप्रतिम स्ट्रोक चेंडूला बिग लॉंग मॅप आउट ऑफ पार्क स्वादाबा. या ठिकाणी जबरदस्त फलंदाजी आपल्यातून फलंदाजी दाखवली फलंदाज प्रवीणला आतापर्यंत 2 चौकार आणि 2 षटकार दाखवताना एक अतिशय वेगानं फलंदाजी ताबडतोब फलंदाजी. तर ताबडतोब फलंदाजी ही प्रवीणचं वैशिष्ट्य आहे आणि स्वतःची गुणवत्ता त्यानं सादर केली आहे. म्हणजे एका दुसऱ्या बाजूला या क्रीडा संघाला सापळा रचावा लागणार आहे. अजून एक मोठा फटका मात्र विश्रामिक शोगर चेंडू हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूला उचलेल आणि फेक कराल तोपर्यंत मात्र 2 धाबा कंप्लीट. अप्रतिम रनिंग गुड विकेट. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न नो स्ट्राईक. आपण स्ट्रायकर फलंदाज या ठिकाणी नकार देतोय. फक्त 2 धाबा. षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो धाबा होतात धाबडकावरती. आमचे वैभव पाटील पंडबेट टेनिस क्रिकेट .in आमचे वैभव पाटील यांचं शुभागमन होत आहे. त्यांचं स्वागत आहे. आपण पाहतो अतिशय चांगली स्पर्धा मैदानावरती www.pandabettenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. आणि आपण पाहतो त्यांची टीम या ठिकाणी सज्ज आमचे वैभव पाटील किरण दलवी केतन दलवी तसेच त्यांचे श्रीवो. तर फाउंडर आपण पाहतो संदीप वास्कर हे देखील या ठिकाणी असतील. कॅमेरामॅन विपुल केणी या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय मैदानावरती. बिग पॉइंट सामना देखील पाहायला मिळतोय. एका बाजूला खेळणे संघ म्हटलं तर आपण पाहतोय कैलाश दादा माली यांचा संघ या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कैलाश दादा माली चिरिपली विभाग अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य
तर कित्येक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्या समस्यांवरती मात करून कैलास दादांना आज उंच भरारी घेतल्या. कैलास दादा माली सातत्याने 3 दिवस आमच्या मंचावरती आल्या. त्यांचं मनापासून स्वागत आहे. शरीर विभाग अध्यक्ष, त्याच्यानंतर ग्रामपंचायत सदस्य, एक अतिशय चांगला योद्धा आपण पाहतो कैलास दादा माली आमच्या अतिथी कक्षामध्ये आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. तर आपण पाहतो ठिकाणी धावा झाल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नेमाली संघाने तब्बल 23 धावा एकवटल्या. अप्रतिम क्रिकेट दाखवलं. पहिला पापस सर्कलमध्ये हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट रिझल्ट मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण, इतक्या ऍक्युरेट मात्र कलेक्टिव्ह बरोबर होत नाही. या ठिकाणी सिंगल इतिहा एका धावेच्या मदतीनं धावपडके धावा आपण पाहतात. 24 धावा पहिल्या षटकामध्ये. पहिल्या पापस सर्कलमध्ये आपण पाहतोय ताबडतोब फलंदाजी दाखवली आणि ताबडतोब फलंदाजी करताना या संघाने तब्बल धावांचा डोंगर उभा केला. तर 23 धावा पहिल्या पापस सर्कलमध्ये. अतिशय वेगवान फलंदाजी पहिल्या पापस सर्कलमध्ये. सलामी फलंदाज प्रवीणने दाखवली. तर प्रवीणने 2 षटकार आणि 2 चौकार दाखवल्या. त्याने आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 22 धावेची शानदार इनिंग दाखवली आहे. तर याच दरम्यान आमचे सन्माननीय हरिचंद्र माळी किरण्याचे माजी सरपंच यांचा शुभागमन होत आहे. विनंती करेल साहेबांना की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि स्थानपन्न व्हा. 2 षटक मार्गस्थ गोलंदाजच्या वतीय रोहन गोंधली गोलंदाजच्या वतीय तर स्ट्रायकरमध्ये फलंदाज अद्यापर्यंत आपण पाहतोय प्रवीण. मात्र बॅटचा पैसा पण करतो. चेंडू हवेमध्ये जज करतात. अतिशय सोपं चल या ठिकाणी सुटलं आपण पाहतोय. मात्र हे झेल नव्हे तर मी म्हणेन अतिशय मोठा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो. मोठा फलंदाज प्रवीणचा खेळ सोडला. तर क्रिकेटचं समीकरण मित्रांनो पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. मध्ये या ठिकाणी झेल सुटलाय. हा फलंदाज किती महागात पडेल संघाला. स्क्रीन समोर आमचे प्रेक्षक उभे असतील. खेळाडू प्लेयर आहेत एका संघाच्या. रेंजर संघाचे प्लेयर आपण स्क्रीन समोर उभे राहू नका प्लीज. आमच्या प्रेक्षकांना देखील विनंती असेल आपण स्क्रीन समोर कोणीच उभं राहायचं नाही. दोन्ही स्क्रीन समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण स्क्रीन समोर बसू नका प्लीज. प्रेस दरम्यान सन्माननीय हरिचंद्र शेठ म्हात्रे माजी सरपंच खिरणे यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांना विनंती करेल आपण रंगमंचावरती आणि स्थानपन्न व्हा. दुसऱ्या षटकाचा खेळ सूर्य आपण पाहतो. एक संधी आली होती पण ती संधी यानं गमावली. संधी या ठिकाणी गमावली आपण पाहतो. या ठिकाणी अतिशय चांगली स्पर्धा पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये मोबाईल आम्हाला या ठिकाणी दिलेत आमचे सन्माननीय कैलास दादा माळी यांच्याकडनं आम्हाला स्पर्धेसाठी मोबाईल लाभल्यात. तसेच त्यांच्याकडनं तब्बल 10,000 रुपयाचं डोनेशन. सागर स्पर्धा म्हटली तर डोनेशन फार महत्वाचं आहे. आणि आज या जगामध्ये आपण पाहिले तर या जगामध्ये कमवणारे खूप आहेत मात्र देणारे फार कमी आहेत. आता अशा परिस्थितीत आमचे कैलास दादा माळी यांच्याकडनं 10,000 रुपये आणि स्पर्धेसाठी मोबाईल आल्यात. त्यांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आहे. तर सागर आज सध्या वडापाव आपण पाहिला तरी सुद्धा फुकट भेटत नाही. अशा टायमाला आपण पाहतो आमचे कैलास दादा माळी यांच्याकडे आपण 10,000 रुपये आल्यात. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. गोलंदाज तयार. या ठिकाणी गोलंदाजच्या वरती अतिशय चांगला चेंडू गुडले स्पोर्ट वरती चेंडू फेकला. पडल्यानंतर काहीसा डीप राहतोय. फलंदाजाला चकमा देतोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये निधाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. पहिला पापस सर्कल मध्ये या प्रवीणनं आक्रमक क्रिकेट दाखवलं. या प्रवीणला मात्र दुसऱ्या पापस सर्कल मध्ये शांत करण्याचं काम केलंय. ते गोलंदाज रोहन गोंधली या गोलंदाजाने 3 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. व्हॉट अ कमबॅक. अतिशय चांगला कमबॅक. मात्र यावेळेस मात्र या फलंदाजाला रोखणं कठीण. चेंडूला भिडका देतोय. वरून चेंडू सीमा पार. 6 धावा. परेश शेठ पाटील आमचे बोधूचे यांचं देखील शुभागमन होतं. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. तसेच आमचे सन्माननीय हरिचंद्र म्हात्रे माजी सरपंच खिरणे यांचं देखील शुभागमन होतं. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. मोस्ट वेलकम साहेब. आपण आमच्या स्पर्धेमध्ये आलात. तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर आपण पाहतो आमच्या स्पर्धेसाठी आम्हाला कैलास दादा माळी यांच्याकडे मोबाईल आम्हाला आल्यात आणि स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपये आल्यात. अतिशय चांगलं योगदान लाभलंय त्यांच्याकडनं. कारण सातत्यानं 3 दिवस झाल्या 3 रात्र झाल्या आमच्या मंचावरती त्यांची उपस्थिती पाहायला भेटली. सर्वांचे लाडके आहेत कारण सिरिवली विभाग म्हणतात त्या विभागाचे अध्यक्ष आहेत. आणि आत्ताच आपण पाहतो ग्रुप ग्रामपंचायत खिरण्याचे विद्यमान सदस्य
या ठिकाणी कैलासदादा माली यांचं स्वागत पुन्हा एकदा. तसेच आमचे सन्माननीय कैलाश काकडे आदईचे यांचं देखील शुभागमन झालं आहे, त्यांचं देखील स्वागत आहे. तर 2 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकी 32 धावा. तसेच आमचे सन्माननीय विशाल शांताराम पाटील यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांना विनंती असेल आपण रंगमंचावरती या आणि स्थानपन्न व्हा. त्यांच्याकडनं आपण पाहतो प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आम्हाला ट्रॉफ्या उपलब्ध झाल्यात. ते आमचे सन्माननीय त्यांचं शुभागमन होतं, त्यांचं आपण स्वागत करूया. या दादा आपण मंचावरती आपलं स्वागत आहे. जानमान मित्रमंडळ व जानमान क्रिकेट संघ सिद्धिकर यांच्या वतीनं तुमचं सहर्ष स्वागत आहे. नाव बॅक टू क्रिकेट बोलूया सामन्याकडे. आपण पाहतो बिग फाईट सामना 2 मराठी संघामध्ये. मोठा पडका चेंडूला भिडकावतो स्टेट ऑन दी मिड विकेट. क्षेत्ररक्षक जोराने धावून आला होता, पण तोपर्यंत सिंगल येते. बघा किती चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं. या ठिकाणी चेंडूला अडवलं, चेंडूला फेकलं, तोपर्यंत सिंगल आली आणि एका धावेच्या मदतीनं 33 धावा धापडकती लागतात. अतिशय चांगलं क्रिकेट 2 बलाढ्य संघामध्ये पाहायला मिळतात. दोन्ही मोठे संघ, दोन्ही नामवंत संघ आमने सामने पाहायला मिळतात. एका बाजूला किरणी संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला हा नेपाळी संघ आहे. दोन्ही बलाढ्य संघ आपण पाहतो आपल्या विभागातील एमआयडीसी विभागातील एक संघ जो किरणी संघ आणि दुसरा संघ नवीन पनवेल विभागातील अतिशय बलाढ्य संघ आणि नेपाळी संघ आहे. दोन्ही बिग बॅट संघ मैदानावरती आहेत. मात्र 6 हॅट्रिक साठी मुकेश कातार यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. मुकेश कातार यांच्याकडनं षटकारांच्या हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण पाहतो सापला रचला जातोय कारण बघतो पहिल्या 2 पॉवर सर्कल मध्ये 16.00 सरासरी या संघाने गाठली आहे. प्रवीण मात्र अतिशय वेगाने फलंदाजी करतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला भिडकावून देतोय. पार प्रवीणच्या बॅट मधला 4था षटकार. आपण पाहतो ठिकाणी जबरदस्त व्यक्तिमत्व आमचे सन्माननीय कुशाल शांताराम पाटील त्यांना आम्हाला स्पर्धेसाठी प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या दिल्या आणि त्यांचं फटक्यांच्या आतिषबाजीनं स्वागत केलं. विशाल शांताराम पाटील साहेबांचं स्वागत फटक्यांच्या आतिषबाजीनं तर आम्हाला स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या ज्याने उपलब्ध करून दिल्यात त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. एका बाजूला वेगवान फलंदाजी, एका बाजूला आपल्यातून फलंदाजी. एकदा मोठा फटका अभिषेक मोठा फलंदाज बाद सापळा रचला गेलाय आणि अभिष बाद त्या सापळामध्ये अडकलाय फलंदाज प्रवीण. ज्या प्रवीणनं तब्बल 3 षटकार आणि 2 चौकार दाखवल्या. तो फलंदाज एकूण 4 षटकार आणि 2 चौकार त्याने दाखवल्या. तो फलंदाज प्रवीण बॅक टू द पवेलियन आणि नेपाळी संघाला पहिला धक्का. आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच आम्हाला उपलब्ध केले कैलासवासी मनीषा रतन पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय विशाल शांताराम पाटील यांच्याकडे आम्हाला प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. त्याचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि आम्हाला मोबाईल स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिले त्यांचे कैलासदादा मालिक किरणे सेलिब्रिटी विभाग अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय कैलासदादा मालिक यांच्याकडनं आपण बघत आम्हाला मोबाईल्स आणि तब्बल 10,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी लाभलं आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतो आम्हाला बाप्पा मोरिया पांडुरंग शेठ पाटील रोहिंजन यांच्याकडे आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक लाभली आहे. तसेच आम्हाला सर्व संघांसाठी टी शर्ट उपलब्ध करून दिले आहेत. विवेक दादा केडी पेटारीच्या यांच्याकडे आम्हाला स्पर्धेसाठी टी शर्ट लाभले आहेत. त्यांचं सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन. या दरम्यान मोठा फटका तसेच आपण पाहतो आमच्या मालिका बी साठी ट्रॉफी तसे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक साठी आम्हाला ज्या ट्रॉफ्या उपलब्ध केल्या ते आमचे सन्माननीय करण गणपत भुईर आमचे कोपऱ्याच्या यांच्याकडे आम्हाला लाभल्यात. त्या सर्वांचं मनापासून आभार. तसेच पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा आणि चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफ्या आम्हाला स्पर्धेचे आयोजक
हनुमान हरी पाटील यांच्याकडे आम्हाला लाभल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेल. अतिशय मोठी स्पर्धा आणि अतिशय चांगलं सहकार्य केले ते सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करेल. स्पर्धा आपण एन्जॉय करताय मैदानावरती जवान मित्र मंडळ आणि जवान क्रिकेट संघ सिद्धी करवल्या. तर आपण बद्दल स्पर्धेसाठी उत्कृष्ट आपण बद्दल शूज आम्हाला जे या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी शूज दिल्यात ते आम्हाला राहुल ट्रान्सपोर्ट विश्वास माधव कुडारी यांच्याकडे आम्हाला शूज आल्यात आणि याच दरम्यान फलंदाज त्रिपलाची क्लिंग बोर्ड यावेळी नेमाली संघाला अजून एक धक्का. अशी बुद्धी लढवली या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली या फेमस बॅटमनची बघा. थँक्यू सर. तर अतिशय चांगलं संगीत आपण पाहतोय मोक्यावरती चांगलं संगीत कारण टायमिंग अक्युरेट पाहायला भेटते आमच्या डीजे मास्टरचा. तर दांडी उडवल्यानंतर जबरदस्त संगीत एकनाथ माल यांचा ऐकायला भेटला. दरम्यान धाबा झाल्या धाबळकावरती 43 धाबा कारण प्रवीण बाद झाल्यानंतर या संघाने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. नक्कीच किरणे संघाला संधी आली तर या ठिकाणी फलंदाज प्रवीण पळातून फलंदाजी केली. ज्या प्रवीण ताबडतोब फलंदाजी करताना मैदानावरती 35 धाबा डोकल्या आणि आतापर्यंत या संघाला तब्बल 43 धाबा डोकल्यात. या सामन्यामध्ये आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये 23 धाबा तर दुसऱ्या षटकामध्ये 9 धाबा आल्या आणि या षटकामध्ये तब्बल 11 धाबा आल्यात. अप्रतिम गोलंदाजी कारण पहिल्या षटकामध्ये अतिशय खराब गोलंदाजी पाहायला भेटली आणि त्याच्यानंतर या संघाने कमबॅक दाखवल्यात. एकूण धाबा झाले 43. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. प्रदीप माली यांच्याकडनं हॅट्रिक साठी क्रीडा संघाच्या गोलंदाजाला क्रिकेटच्या हॅट्रिक साठी या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक असणाऱ्या बघा किती बक्षीस लाभले. एका बाजूला फलंदाजी करणारा संघ मुकेश कासार यांच्याकडनं षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपये लावल्यात. त्याच दरम्यान शॉट चेंडू शॉट अँड पुल मिड विकेटच्या तर या दरम्यान आपण फलंदाज होता स्ट्रायकरवरती नितेशच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळतात. अप्रतिम सुरुवात केली नितेशनं आणि गोलंदाजचं देखील स्वागत केलं. पहिल्या चेंडूवरती वेलकम टू द ग्राउंड. पहिल्या चेंडूवरती वेलकम 6. नितेशनं अकाउंट ओपन केलं 6 धावेनं. अतिशय मोठी सुरुवात दाखवली या नितेशनं आणि धावसंख्या आपण पाहतो वेगानं पुढे सरकती 49 धावा धावपळकामध्ये लागल्यात. अर्धशतकाला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाल्यात हा संघ. त्या संघानं मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न दाखवला. सुरुवात दमदार केली. कोलमंडळाचा चेंडू हवेमध्ये जज करतोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये फलंदाज नितेश बॅक टू द पवेलियन. प्रवेश मात्र आपण पाहतोय नेपाली संघाला अजून एक धक्का. फलंदाज नितेश बॅक टू द पवेलियन. अजून एक धक्का लागतोय. धावपळकी धाबा लागत 49 धाबा. चौथं षटक मार्गस्थ असताना संघाने धाबा चांगल्या बनवल्यात आणि पहिल्या दिवशी आम्ही पाहिला इनामपुरी संघाने 83 धाबा ठोकल्या होत्या आणि कालच्या दिवशी या ठिकाणी बीआरसीसी पेंदर संघाने 84 धाबा ठोकल्यात. विक्रम या मैदानावरती अंगद पाटील ज्याने 61 धाबा त्याच्यानंतर आपण बघतो 62 धाबा विश्वास पाटील गेल्यात. अजून एक धक्का बॅक टू बॅक या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद होतात. अजून एक धक्का अजून एक फलंदाज बॅक टू द पवेलियन. फलंदाज बॅक टू बॅक बाद झाल्यात आणि याच दरम्यान सागर आपल्या समालोचनासाठी जी समालोचनाची टीम आहे त्याच्यासाठी आम्हाला 500 रुपये आलेत. आमच्या
धरणे ग्रामपंचायत सदस्य आणि शिरवली विभागाच्या या ठिकाणी अध्यक्ष सन्माननीय कैलासदादा माळी यांच्याकडनं बक्षीस आल्या. सागर आपण पाहतो अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, कारण आपण त्याचा उल्लेख केला होता. तर आपण बघा प्रत्येक फार अडचणी निर्माण झाल्या आणि त्या अडचणींवरती त्या समस्यांवरती मात करून आमचे कैलासदादा माळी आज आपण पाहतो खेरणे ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत. या दरम्यान मोठा फटका, चेंडू सीमा पार. या दरम्यान आपण पाहतो 2 चेंडूमध्ये 2 षटकार, या ठिकाणी 2 फलंदाज बाद होत्या. या ठिकाणी रोहन यानं पहिला षटकार चेंडूवरती षटकार. आता या मध्ये मोठा फटका, चेंडूला फटका देतोय एक षटकार मध्ये क्षेत्ररक्षक नाही, चेंडू सीमा पार. अजून एक मोठा फटका. गाजविला रायगड किल्ला राणी गाजविला रायगड किल्ला दरम्यान बघतोय परत जबरदस्त फलंदाजी 58 धावा धापडगती लागल्यात. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका, खेळू करतो चेंडू डीप मिड विकेट रिजन मध्ये 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतात, मात्र 2 धावा रोखू शकला नाही आणि अतिशय वेगाने 2 धावा एकवटल्यात. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय या ठिकाणी धावा झाल्या धापडकावरती. जसं की आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 23. त्याच्यानंतर आपण पाहतोय आपण पाहतो 4 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा धापडगती लागल्यात. अतिशय चांगली धावसंख्या उभारली मैदानावरती, जबरदस्त. या ठिकाणी आपण पाहता ओंकार प्रत्येक षटकामध्ये 15.25 ही सरासरी या संघाने गाठली आणि तब्बल या संघाने 61 धावा ढुकल्यात. आता आपण पाहतो या ठिकाणी ओंकार अतिशय मोठी आपण पाहतो स्पर्धा देखील एन्जॉय करायला मिळतात. समोरच्या कक्षाच्या उजव्या साईडला आगरी खानावला आणि त्या आगरी खानावरमध्ये सज्ज झाली ती आपल्यासाठी आमच्या प्रेक्षकांसाठी. नक्कीच आपण बघतोय आगरी खानावर ज्याच्यामध्ये दाल मुंडी असेल, वजरी मुंडी, दाल वजरी असेल, चिकन मटन, तसेच बांगडा फ्राय आणि भेजा फ्राय, कलेजा फ्राय असे सर्व प्रकारचे पदार्थ या ठिकाणी ओंकार आहेत. तर आत्ताच आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो आहे. या ठिकाणी अतिशय चांगलं स्वस्त आणि मस्त दरामध्ये आगरी खानावळ फक्त आपल्यासाठी सज्ज झाली आहे. तर जा पण त्या ठिकाणी आमच्या समोरच्या कक्षाच्या उजव्या साईडला. लगेच 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो या ठिकाणी 61 धावा उभारल्यात, अतिशय मोठी धावा उभारल्या. तर सुरुवात दमदार केली, ती सुरुवात आतापर्यंत कायम ठेवली आहे. यावेळी स्कोरबोर्ड टप्प्याचा चेंडू पडण्याचा वापर केला, चेंडूला ढकलून देतात लॉंग रिझन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अतिशय वेगाने दुसरी धाव कंप्लीट होते. जबरदस्त रनिंग होती विकेट. या 2 फलंदाजांमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळतात. या 2 फलंदाजांना मिळून अतिशय चांगली साजेदारी बनवायचा प्रयत्न दाखवला या मैदानावरती. निखिल आणि फलंदाज रोहन असे 2 फलंदाज मैदानावरती आहेत आणि धावा झाले 61 धावा. एका बाजूला किरण संघ अतिशय चेंडू आपण पाहतोय, अतिशय चेंडू आपण पाहतोय ठिकाणी धावा निर्धाव चेंडूची सांगता होती. रेसदारांचे बुजुर्गांचे सन्माननीय प्रवीण पाटील यांचं शुभागमन होतं. विनंती करत त्यांना की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि स्थानपन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या आपण मंचावरती. धडेकडे चेंडू निर्धाव येतोय, धापडकी धावा लागल्या 63 धावा. शेवटचा षटक मार्गस्थ आहे. पहिल्या फेरीतील 4था सामना मैदानावरती रंगतोय. याच्यानंतर देखील शेवटचा सामना पहिल्या फेरीतील असणार आहे. यावेळी शॉट अँड फोल केला, अतिशय मोठा फटका, सीमा पार 6 धावा. शेवटचा षटक मार्गस्थ आणि षटकार आला. धावा होतोय अतिशय वेगानं. पुन्हा एकदा गोडम्यांचा वापर केला, मनगडी ताकदीचा वापर, चेंडूला ढकलून देतोय थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. चेंडू बीट करतोय सीमा पार चौकार.
आता आपण बघतो लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार होते, थोडीशी खराब क्षेत्रक्षण पाहायला भेटला. तर गेमचे लाईव्ह टेलिकास्ट त्यांना मिळते असेल, लाईव्ह टेलिकास्ट थोडं बंद झालं. तर आपण लक्ष केंद्रित करा या ठिकाणी, प्रामुख्याने लक्ष केंद्रित करा. तर थोडंसं लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी बंद झाला. त्यावेळी अतिशय चांगला चेंडू कुठल्या स्पोर्ट वरती पुन्हा एकदा मोठा फटक्याचा प्रयत्न, ऑनसाइडला शपल ओढण्याचा प्रयत्न दाखवला. गोलंदाजाने अतिशय चलाकीने गोलंदाजी दाखवली. तो चेंडू गुडलँड स्पोर्ट वरती फेकल्यानंतर आपण पाहतोय चेंडू काहीसा उंची घेतोय आणि फलंदाजाला बीट करतोय. निधाव चेंडूची सांगता होती. शेवटचं षटक आहे आणि शेवटचा चेंडू आहे. आपण पाहतो 73 धाबा, अतिशय मोठी धाबा आजच्या दिवसामध्ये उभारल्यात या संघाला. ठिकाणी पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती सिंगल येते, डबलचा प्रयत्न असेल, फलंदाज धावचित आणि या ठिकाणी फर्स्ट सेक्शन मध्ये फलंदाजी करताना नेपाली संघाने धाबा बनवल्या 74. 75 धावेचं भलमोठं आव्हान. म्हणजे आपण पाहतो प्रत्येक षटकामध्ये सागर आता 15.00 ही सरासरी या संघाला गाठावी लागणार आहे. अतिशय मोठा बिग पॅच सामना पाहायला भेटणार आहे. एका बाजूला आमच्या कैलासदादा माळे यांचा संघ म्हणतात किरणे संघ या मैदानावरती आहे. तर कैलासदादा माळे यांचा संघ या मैदानावरती उतरलाय. त्याच्या समोर आता 75 धावेचं आव्हान उभं केलं आहे ते नेपाली संघाला. मात्र दुसऱ्या बाजूला आपण बघतो नेपाली संघाची गोलंदाजी देखील अतिशय चांगली आहे. मात्र किरणे संघाची फलंदाजी त्यांची मजबूती आहे. त्यांचं फलंदाजी आपण पाहिली तर अतिशय बॅटिंग लाईनअप त्यांचं मजबूत आहे. त्यामुळे किरणे संघ या धावा कशा पद्धतीनं पार करेल त्याचं प्रत्यक्ष धावतो ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती सागर मांडवकर. इलेक्शन झाला बाबा. हा माझ्याकडे आला चल डिझेल खाना खाते. दरम्यान आमच्या अतिथी कक्षामध्ये मान्यवर उपस्थित आहे, त्यांचं स्वागत आपण करूया. तर सन्माननीय हरिश्चंद्र शेठ म्हात्रे माजी सरपंच क्रीडा यांचं शुभ आगमन झालं. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी गणेश पाटील माजी संगणक सिद्धी करवले तसेच या स्पर्धेचे आयोजक आहेत. त्यांचे शुभ हस्ते सन्माननीय हरिश्चंद्र म्हात्रे माजी सरपंच खेळणे यांचं स्वागत केलं जाईल. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आमच्या खेळणेगावचे माजी सरपंच त्यांचं शुभाग या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तसेच आमच्या अतिथी कक्षामध्ये अतिशय चांगले व्यक्तिमत्व ज्यांना सातत्यानं 3 रात्र झाले आमच्या मंचावरती उपस्थिती दाखवली आहे ते सर्वांचे लाडके आहेत. सन्माननीय कैलासदादा माळी शिरवली विभाग अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य यांचं जोरदार स्वागत. तर यांच्याकडनं आम्हाला स्पर्धेसाठी शूज आणि तब्बल 10,000 रुपये असं डोनेशन आले आहेत. त्यांचं आपण जोरदार स्वागत करूया. कैलासदादा माळी यांचं आम्ही जोरदार स्वागत करतो. अतिशय चांगले व्यक्तिमत्व शिरवली विभाग अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य कैलासदादा माळी यांचं स्वागत अतिथी कक्षामध्ये. तसेच आमच्या अतिथी कक्षामध्ये प्रदीप शेठ माळी किरण्याचे यांचं देखील स्वागत केलं जाईल. मी गणेश पाटील यांना विनंती केलेला आपण आपल्या शुभास त्यांचं देखील स्वागत करावं. त्यांच्या समवेत आमच्या प्रदीप शेठ माळी यांचं देखील स्वागत केलं जात आहे. तसेच आमच्या अतिथी कक्षामध्ये सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य किरणेगावचे प्रल्हाद शेठ म्हात्रे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. विनंती करेल गणेश शेठ पाटील यांना की आपण आपल्या शुभास त्यांचं देखील स्वागत करावं. प्रल्हाद शेठ म्हात्रे यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जात आहे. तसेच त्यांच्या समवेत आमचे सन्माननीय गणेश शेठ गोंधली खेळण्याचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी गणेश पाटील यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास गणेश शेठ गोंधली यांचं आपण स्वागत करावं. तसेच आमच्या अतिथी कक्षामध्ये आमचे तळेचे डोंगरीचे पालचे सन्माननीय विशाल शेठ शांताराम पाटील ज्यांच्याकडे आम्हाला स्पर्धेचं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफ्या या ठिकाणी उपलब्ध झाल्यात ते आमचे सन्माननीय विशाल शेठ शांताराम पाटील
यांचं स्वागत केलं जातं आमच्या अतिथी कक्षामध्ये. गणेश पाटील यांच्या शुभास्ते तसेच आमचे नेवालीचे मुकेश शेठ कातारा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. मी एस के पाटील यांना विनंती करेल आपण आपल्या शुभास्ते त्यांचं स्वागत करावं. तर याच दरम्यान आपण आमचे मुकेश शेठ कातारा नेपालीचे यांचं स्वागत केलं जात आहे. तसेच आमच्या अतिथी कक्षामध्ये आमच्या तनुजा मजकूरचे निलेश शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. मी एस के पाटील यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास्ते त्यांचं देखील आपण स्वागत करावं. मोस्ट वेलकम आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. बिग फाईट सामना देखील आपल्याला एन्जॉय करायला भेटणार आहे. आलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं आणि आमच्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत करेल. तर पुढचा नेक्स्ट मॅच या मैदानावरती बिग फाईट शेवटचा सामना पहिला फेरीतील तलोज मजकूर विपक्ष नावाली या दोन मराठी संघामध्ये आहे. I kindly request both the captain, please both the dogs. चला दोन्ही संघटक आपण ज्ञानेश्वर स्टेडियमच्या अतिथी कक्षामध्ये यावं. हा सामना सुरू होतोय. 75 धावेचं लक्ष कशा पद्धतीने क्रीडा संघ पार करेल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती सागर मांडवकर. हरेश नाव कॉल करतो. हॅलो, कुठं पाठवू? धन्यवाद योगेश. वळूया आपण सामन्याकडे. आणखीन एक स्वागत सन्माननीय अतिथी मान्यवर आदरणीय निलेश शेठजी पाटील साहेब तळोजे आणि यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. आदरणीय सन्माननीय अतिथी मान्यवर या स्पर्धेचे आयोजक एस के पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं यथोचित स्वागत इथे केलं जाते. मैदानाकडे आपण थेट वळणार आहोत. पल्ला पार करायचे 75 धावेचा दोन दमदार संघ, चांगल्या सामन्याची अनुभूती प्रेक्षकांना इथे पाहायला मिळेल. तो सामना प्रेक्षक वर्ग इथे एन्जॉय करणार आहेत. सामन्यातील थरार नाट्य आपण इथे पाहणार आहोत. मेन अंपायर सिग्नल इथे आम्हाला येतोय. गेम ऑन. दुसरं सत्र, दुसरा अंक आपण पाहतोय. सेशन सेकंड मध्ये खेळत असताना फलंदाजी करेल या सामन्यामध्ये खेरणे संघ. गोलंदाज तयार सोनू कातारा. हा चेंडू खोदून काढलाय, खांडून काढण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाईव्हचा फटका आणि चेंडू सीमा पार होते. अंपायर सिग्नल गॉन फॉर रन्स. शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा आणि सकला अप्रतिम दोन ऐकवली प्रेक्षकांना. तर तिसऱ्या आपण गोलंदाज पाहिला असेल सोनू कातारा. या गोलंदाजावर थोडासा आक्षेप घेतलाय, त्याच्या शैलीवर आक्षेप घेतला आणि अग्नी परीक्षेला सामोरे चालल्या फलंदाज सोनूला. अनेक स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलंय जेव्हा सोनू पनवेलमध्ये गोलंदाजी करतो, अनेक स्पर्धेमध्ये त्याच्यावर आक्षेप येतो कारण त्याचा छोटासा रनअप आहे आणि स्पिनर गोलंदाज रिदम मध्ये गोलंदाज करत असतो. प्रत्येक चेंडू मध्ये एक वेगळी रणनीती या गोलंदाजाकडून असते. तो गोलंदाज सोनू तयार. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न ही सोनूची खासियत आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे, त्याचं टॅलेंट आहे. टॅलेंटिंग क्रिकेट हा गोलंदाज अनेक स्पर्धेमध्ये दाखवत असतो. चेंडू ऑन स्विंग करणं, चेंडू लेग स्विंग करणं आणि स्पिनर गोलंदाजामध्ये असलेला रिदम दाखवताना गोलंदाज सोनू कातारा पॉवर प्लेचे षटक आणि फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम करतोय. खेळपट्टीवर हा गोलंदाज 75 धावांचं लक्ष समोर असताना गोलंदाज सोनू तयार. सामना करेल फलंदाज स्ट्रायकरला. गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, चेंडू डीप पॉइंटच्या रिजन मध्ये दोन क्षेत्ररक्षक चेंडू माग्या, चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली रेस. मात्र इथं विजय होतोय क्षेत्ररक्षकाचा आणि आपण पाहिलं होतं चेंडू कलेक्ट केला जातोय आणि तोपर्यंत फलंदाज होता दिलीप, फलंदाज कल्पेश. दिलीप येथे 2 धावा पूर्ण करेल. दिलीपने एकूण 3 धावेचा सामना केलाय. एकूण योगदान देते 6 धावेचा जो फलंदाज स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायक एंडला खेळते तो गोलंदाज कल्पेश. आणि एका बाजूला आपण नेवाळी संघ राजेश कादर यांचा नेवाळी संघ पाहते सोनू गोलंदाजी करतो आणि अग्नी परीक्षेला सामोरे चाललेला हा गोलंदाज. तर येथे सामना होणार आहे तळोजे मजकूर राजेपाड्याचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध दहिसर नेवाली. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, जोरदार अपील येथे केली जाईल. मात्र अचूक तटस्थ पंच, शिस्तबद्ध पंच आपण पाहिले असतील. इथे इशारा येत नाही. तर सन्माननीय अतिथी मान्यवर यांना मी विनंती करेन. तर बाप्पा मोरिया तलोजा मजकूर आणि नेवाळी दहिसर यांच्यामध्ये होणारी लढत बिग फाईट. पुढचा सामना आपण आणखीन एक पाहणार आहोत. आज एकूण 10 संघाने या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी संधी दिली आहे आणि त्यातील एकूण 4 सामने पार पडल्यानंतर पहिल्या फेरीतील उर्वरित सामना सुद्धा आपण पाहणार आहोत. मैदानाकडे आपण जाऊया. गोलंदाज सोनू कातारा. हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा आपल्या बोटांची जादू दाखवताना फलंदाज
स्पिनर गोलंदाज रायगड टेनिस क्रिकेट असेल संपूर्ण टेनिस विश्वामध्ये खूपच कमी स्पिनर गोलंदाज पाहायला मिळतात. वेगवान गोलंदाज ताफा असणारे अनेक संघांना आपण पाहतोय. मात्र सोनू एक स्पिनर गोलंदाज सुद्धा या मैदानावर छोटासा रनआउट. फुटबॉलचा वापर डीप लॉंग ऑफ लास्ट टू दी लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहे. जस्ट वन रन देर. फलंदाज एक धाव पूर्ण करेल. पल्ला पार करायचे 75 आणि फलंदाजी करणारा केरने संघाची एकूण धावसंख्या 7. या धावसंख्येवर बिनबाद डीजे. थँक्यू डीजे. तर 75 धावांचा पल्ला पार करायचा आहे. फ्लॅशबॅक मध्ये आपण जाऊन पाहिलं, रिव्ह्यू मध्ये आपण जाऊन पाहिलं. धावसंख्येत एकूण 7 धावा. बिनबाद फलंदाजी करतोय आणि जेव्हा नेवाळी संघ मैदानावर फलंदाजी करत होता झंझावत केली. आक्रमक फलंदाजी प्रवीणने केली होती. प्रवीणने 35 धावांची तडाखेबंद खेळी केली होती. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाची पाबंदी जिथे असताना प्रवीणने 23 धावा पहिल्या सत्रामध्ये ठोकल्या होत्या. दुसऱ्या अंकामध्ये पाहिलं सोनू कातार या गोलंदाज अग्नि परीक्षेला सामोरे गेला आणि त्याच्यामध्ये 5 झाला गोलंदाज आणि गोलंदाजी जी केली सुरेख कामगिरी केली. धावा दिल्या एकूण 7. आपण पल्ला पारतोय. नेवाली जी आपण पाहिली असेल पनवेल तालुक्यातील एक गाव. राजेश कातार राजकीय क्षेत्रातील मोठं व्यक्तिमत्व. त्यानंतर त्यांचा संघ या मैदानावर खेळतोय. 75 धावांचं लक्ष समोर असताना केरने संघ जो तलोजे MIDC विभागातील अतिशय नावाजलेले दमदार संघ. चांगल्या सामन्याची अनुभूती प्रेक्षक वर्ग या मैदानावर घेत असताना शिवछत्रपती पटांगण सिद्धी करवले या मैदानावर नाईट स्पर्धा आपण पाहतोय. विद्युत प्रकाश होतातील स्वर्गीय प्रभाकर आसू पाटील स्मृती चषक 2017. गोलंदाज तयार धीरज. गोलंदाज धीरजचा पहिला चेंडू ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न. आपण क्षेत्ररक्षकाच्या पाठी जाळं पाहिलं असेल. क्षेत्ररक्षक ते केलं जाईल. फलंदाज एक धाव पूर्ण करेल. दिलीप फलंदाज जो सलामीला आलाय आणि इनिंग नंबर 2 सलामीवीर फलंदाज कल्पेश आणि दिलीप 2 फलंदाज योगदान देताना आपल्या संघाला फारशी चांगली कामगिरी दाखवण्याचा प्रयत्न करताना 2 फलंदाज. संघाची धावसंख्या 7 धावा आपण पाहतोय गुणतालिकेवर. एकूण धावा या वेळेला आपण पाहणार होतो 8 धावा. तर गोलंदाजी करतोय कल्पेश. गोलंदाज येतो केरने संघाचा. धीरज हा गोलंदाज तयार. हा चेंडू स्टेट टू दी लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक तैनात. अंपायर सिग्नल. षटकार. थँक्यू डीजा. तर बाप्पा मोर्या तळोजा मजकूर संघाचा संघनायक आणि दहिसर नेवाली संघाचे संघनायक. लगेच आपण येथे टॉस उडवण्यात येईल. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते मैदानाकडे आपण जाऊया. राईट मोर द विकेट. ताकदीचा वापर. पॉवरफुल शॉट स्टेट टू दी लॉंग ऑन. प्रयत्न सुरेख केला होता मात्र इथे इशारा आणि चौकार. निश्चितच षटकार आपण पाहणार आहोत. सलग 2 चेंडूवर 2 षटकार. फलंदाज येतो कल्पेश. आल्या सेट नव्हता. मोठे फटके दाखवते. सन्मान्य अतिथी मान्यवर आदरणीय अतिथी मान्यवर कैलास शेठजी माळी साहेब शिरवली विभाग अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य. खूप मोठी सामाजिक कारकीर्द राजकीय कारकिर्दीमध्ये मोठं नाव असलेले आदरणीय कैलास शेठ माळी साहेब यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. 2 संघनायक आपण पाहणार आहोत. बाप्पा मोर्या तळोजा मजकूर आणि एका बाजूला नेवाळी दहिसर हा संघ. नेवाळी आपण या सामन्यामध्ये पाहतोय जो पनवेल तालुक्यातील नावाजलेला संघ. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर जाणार चेंडू. पंचांचा इशारा. वाईट चेंडू हा वाईटच असतो आणि वाईट चेंडूना धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्येत एकूण 21 या धावसंख्येवर. निश्चितच येथे हॅट्रिक साठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रदीप माळी यांच्याकडून मैदानाकडे थेट आम्ही जाणार आहोत. पुन्हा एकदा हा चेंडू प्रेशर. व्हेरी क्लोज. व्हेरी इफेक्टिव्ह बॉलर. पण ते परिणाम सिद्ध करावे लागतील. आक्रमक गोलंदाजी करावी लागेल कारण दडपण त्याच्या समोर आहे. कारण कल्पेश मैदानावर सेट झालाय. आपल्यामध्ये किती क्षमता आहे कॅपॅसिटी दाखवताना फलंदाज कॅपिटलाइज करावं लागेल. तो गोलंदाजांना गोलंदाज पुन्हा एकदा तयार. धीरज चेंडू फेकेल. सामना करेल फलंदाज कल्पेश. ऑन साइडला जोरदार प्रहार. चेंडू सीमा रेषेकडे. पंचांचा इशारा. सक्सेसफुल शॉट आणि हॅट्रिक षटकारांची लगवतोय तो फलंदाज कल्पेश. गुणतालिकेवर धावसंख्या +6. एकूण धावसंख्या 28 धावा.
झाला होता. बाप्पा मोर्या तळोजा मजकूर संघाने येते नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने. तर धावसंख्या येते एकूण 27 धावा. दोन आमचे स्कोरर तुम्ही कॉम्बिनेशन ठेवा, कारण ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते आणि आमच्या स्कोररांना कुठलाही त्रास होणार नाही. मी आयोजकांना विनंती करेन, पारितोषिक लावणारे आपण पाहुण्याने विनंती करूया, अनाउन्समेंट आम्ही निश्चित करू, कारण ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. एका धावेनं खूप फरक स्पर्धेमध्ये पडत असतो. आमच्या स्कोररांचं कॉन्सन्ट्रेशन कसं भंग होणार नाही याच्यासाठी आपण प्रयत्न करा. धावसंख्या येते एकूण गुणतालिकेवर 27 धावा. समोर 75 धावांचा पल्ला पार करायचा. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कॉन कॅच, रेग्युलेशन कॅच आणि फलंदाज बाद होते. सोपा झेल तिथे टिपला जातोय क्षेत्ररक्षकाकडून. 75 धावांचं लक्ष समोर असताना एकूण धावसंख्या गुणतालिकेवर पाहतोय. धावसंख्या ती 27. फलंदाज बाद झाले. एकूण पहिला धक्का हदरा बसतोय किरणे संघाला. सोनू गातारानं पहिलं षटक फेकलं होतं, 7 धावा दिल्या होत्या. त्यानंतर धीरज हा गोलंदाजी करतोय. निश्चित अचूक माहिती आम्ही पोहोचवणार आहोत. तर धावसंख्या असणारी एकूण धावा 27. स्कोररांना आपण त्रास देऊ नका, आपल्याला प्रेमाची विनंती असेल. एकूण धावसंख्या 2 स्कोरर येते, कॉम्बिनेशन असेल, आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. 75 धावांचा पल्ला पार करायचे. 2 फलंदाज एकत्र आलेत. बाद झाला तो फलंदाज कल्पेश. एकूण धावसंख्या 28. चला, 2 स्कोरर त्यांच्या पाठीमागे कोणालाही उभे राहून देऊ नका, आयोजकांना विनंती करेन. धावसंख्या येते एकूण 5चा इशारा येतो आमच्याकडे. 3ऱ्या पंचांची येते मागणी केली. पुन्हा एकदा गोलंदाज 12 खेळाडू आपल्याला इथे खुर्ची ठेवली, आपण तिथे बसा. आणि पारितोषिकांची अनाउन्समेंट होणार नाही. जाऊया आपण मैदानाकडे. 75 धावांचं लक्ष. एकूण धावसंख्या गुणतालिकेवर 28 धावा. 3ऱ्या पंचांची इथे मागणी केली गेली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी ते सोनू कातारा. पहिल्या षटकामध्ये यशस्वी गोलंदाजी, दमदार कामगिरी या गोलंदाजानं दाखवली होती. फक्त 7 धावा दिल्या होत्या. थोडीशी बँड लाईट आपण पाहणार, विद्युत प्रकाश होता ती स्पर्धा. मैदानाकडे आम्ही पुन्हा एकदा जाणार आहोत. एकूण धावसंख्या पाहणार आहोत 28. पल्ला पार करतो 75. सामना आपण पाहतो खेरणे आणि नेवाली. जनरेटरचे ऑपरेटर, जनरेटर व्हॅनचे चालक मालक ऑपरेटर, आपण कुठे असाल? थोडासा अडथळा इथे निर्माण झालाय. अडथळा आपण पाहिलं असेल, थोडासा टाइम वेस्ट होणाऱ्या. धावसंख्या 28. 75 धावांचा पल्ला पार करायचे. लाईव्ह टेलिकास्ट, लाईव्ह ब्रॉडकास्ट आपण पाहतो panveltenniscricket.in या वेबसाईटच्या माध्यमातून. प्रेक्षकांना विनंती करतो, आपल्याला मैदानामध्ये जाण्याची तुम्हाला परवानगी नाही, आपण जाऊ नका. मैदानामध्ये अडथळे दूर केले जाईल, अडचणी दूर केल्या जाईल आणि या सामन्याला आम्ही सुरुवात करणार आहोत. 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. कल्पेश बाद झाल्यानंतर दिलीप आणि इन नंबर 3 चा फलंदाज रोहन मैदानावर. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी स्पर्धेमधील पहिली रात्र पार पडली होती. पेटाले आणि अंगदच्या इनामपुरी संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश केला. रात्र स्पेशल एपिसोड, स्पेशल सेरेमनी. आपण अंतिम फायनलची रात्र पाहणार आहोत. कोण असेल विजेता, कोण असेल उपविजेता आणि पहिल्या आयोजन असलेल्या स्पर्धेतील रातोरात लखपती होणारी स्पर्धा. 2 लाखाचा मानकरी कोण असेल? फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज आपण पाहणार आहोत 1 लाख रुपये, थर्ड प्राइज 50,000, चतुर्थ पारितोषिक 40,000 रुपये. तसेच उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी शूज आहेत, मोबाईल सुद्धा आहेत. टॉस विन होणाऱ्या संघांना चांदीचं नाणं. ही वेगळी संकल्पना. या स्पर्धेमध्ये लाईव्ह टेलिकास्ट panveltenniscricket.in ची संपूर्ण टीम, त्यांचे फाउंडर संदीप भास्कर असतील, CEO किरण दलवी, त्यानंतर कॅमेरामॅन केतन दलवी, वैभव पाटील, विपुल केनी ते भूमिका बजावताना या मैदानावर आपण त्यांना सुद्धा पाहूया. तर एका बाजूला आमचे DJ मास्टर प्रेक्षकांचं मनोरंजन करताना, एका बाजूला बक्षीस कक्ष, एका बाजूला मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा आपण पाहतोय, एका बाजूला पाहुण्यांची व्यवस्था, पाहुण्यांना सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपण पाहिले असेल ते आसन व्यवस्था, भव्य रंगमंच. तर एका बाजूला
क्रिकेट खेळाडूंचा आपण भोजनाची मेजवानी आगरी खानावर सुद्धा इथे अनेक आपण पाहिलं असेल प्रेक्षकांची ताण भूक भागावी यासाठी अनेक स्टॉल सुद्धा आहे. चायनीज बेल असतील, वडापाव असतील, आईस्क्रीमचे अनेक खाद्य पदार्थांचे प्रकार आपण निश्चित जिभेचे चोचले सुद्धा पुरवताना अनेक स्टॉल धारक सुद्धा या स्पर्धेमध्ये. तर मैदानाकडे आपण येणार आहोत. नेवाळे आणि सामनाबाद केरने पल्ला पारकरचे 75 आणि संघाची एकूण धावसंख्या ती 1 गडी बाद 28. 3 षटकार लगवले होते कल्पेशना. सुंदर आटोपशीर आणि तेवढी धडाकेबाज खेळी दाखवली आणि एक मोठी धावसंख्या उभा करण्याच्या प्रयत्नामध्ये जो मैदानावर गेला होता आणि तो सुद्धा पॅव्हलियन मध्ये परतलाय. तर अजूनही आम्ही इक्वेशन इथे सांगणार आहोत. चेंडू आणि धावांचे अनालिसिस, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. 18 चेंडू आणि 47 धावांची गरज. तर प्रदीप माळी यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी बंपर प्राइज 1000 रुपयाचे इनाम फलंदाजी करणाऱ्या संघांना आणि फलंदाजांना. चला अडचणी इथे दूर केल्या जातील. आमचे छोटे छोटे प्रेक्षक सुद्धा सामन्याचा आनंद घेत असताना काल खूप सारा डान्स त्याने केला होता, आम्ही लाईव्ह पाहिला होता. त्यांना सुद्धा विनंती करेन या थोडंसं मनोरंजन करा स्टेजच्या समोर. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. थोडासा अडथळा निर्माण झालाय. विद्युत प्रकाश होतातील स्पर्धा आपण म्हटली तर अनेक अडचणी सामोरं जाव्या लागतात, स्वप्न पाहावं लागतं आणि उघड्या डोळ्याने स्वप्न पाहिलं होतं ते सिद्धी करवले गावाने आणि त्यांच्या सर्व आयोजकांना जे हनुमान खेळ संघ सिद्धी करवल्या. जेव्हा डे स्पर्धा झाली होती फायनलचे सामना, फायनलचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम इथे पार पडला होता आणि तेव्हा घोषणा केली होती, जाहीर केली होती की याच मैदानावर नाईटची स्पर्धा होणार आहे आणि ती नाईट स्पर्धेची रणधुमाळी आपण येथे पाहिली असेल. आपण आजचा दिवस पाहिला होता. अनेक महाराष्ट्रामध्ये आणि अनेक विभागामध्ये महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुकीची रणधुमाळी सुद्धा इथे पाहिली होती. क्रिकेटचा थरार या मैदानावर आपण पाहतोय. एका बाजूला खेरणे आणि एका बाजूला नेवाळ या संघामध्ये होणारा सामना. 75 धावांचा पल्ला पार करायचा, अडथळे दूर केले. चला सामन्याला मी पंचांना विनंती करेन लगेच आपण या सामन्याला सुरुवात करूया. विद्युत प्रकाश होता ते स्पर्धा नेवाळी संघाचे संघनायकाला आपण त्या क्षेत्रक्षण इथे सजवलं जाईल आणि स्पर्धेला इथे सुरुवात केली जाईल. प्रेक्षक वर्ग सामना इथे चालू आहे. मैदानामध्ये शिरकाव करण्याचा आपण प्रयत्न करू नका. अतिशय मोठी स्पर्धा. स्वर्गीय प्रभाकर हसू पाटील स्मृती चषक 2017 विद्युत प्रकाश होता तेल ग्रामीण क्रिकेट खेळाडूंसाठी अनेक मोठा प्लॅटफॉर्म अनेक विभागामध्ये आपण पाहत होतो आणि सिद्धी करवले गावामध्ये ही नाईट स्पर्धेचा प्लॅटफॉर्म खेळाडूंसाठी. तर सामन्याला इथे सुरुवात. चेंडू आणि धावांचे कॅल्क्युलेशन. 18 चेंडू आणि 47 धावांची गरज. धावसंख्या ती 28. 75 धावांचा पल्ला. संघ आपण पाहतो केरणे आणि एका बाजूला नेवाळी यांच्यामध्ये होणारी लढत. अतिशय मोठा सामना असणार आहे. विजयाचा झेंडा कोण फडकवेल यासाठी चुरस थरकाप उडवणारा सामना. मैदानाकडे आपण जाऊया. गोलंदाज सोनू कातारावर पुन्हा एकदा आक्षेप येथे घेतला होता. पहिल्या षटकामध्ये सुद्धा अग्नि परीक्षेला सामोरे गेला होता तो गोलंदाज. मात्र थोडासा बदल गोलंदाजी करत असताना संघाचे अष्टपैलू संघनायक राजेश कातारा. पहिला चेंडू ऑन साइडला भिरकावलाय. क्षेत्रक्षिती तैनात आहे. चोरटी धाव. पंचांकडे अपील पहा. पंचांची नजर किती चाणाक्ष तीव्र नजर आणि त्यांनी दाखवलं खेळाडूला पहा फलंदाजाने बॅट कुठं टेकली होती. पहा किती पंचांची भूमिका, किती छानशी भूमिका आहे. जेव्हा खेळाडूने त्यांच्यावर अपील केली होती तेव्हा पंच शांत बसले नाही तर त्यांनी उलगडा केला. उघडकीस आणलं का फलंदाजानं तिथे स्पर्श केला होता लाईनला आणि एक सुरक्षित धावसंख्या पूर्ण केली. ती फलंदाजी करणारा किरणे संघाचा फलंदाज होता रोहन. या फलंदाजांना रोहन खेळतो. इनॅट नंबर 3 चा फलंदाज आणि साथ देणारा फलंदाज दिलीप अजूनही मैदानावर. 75 धावांचा पल्ला पार करायचा. राजेश आपण पाहिलं सोनू कातारानं पहिल्या षटकामध्ये 7 धावा, त्यानंतर धीरज हा गोलंदाज 21 धावा दिल्या होता. तो गोलंदाज मागणा ठरल्यानंतर एक डावपेचात्मक धोरण येथे अवलंबन करताना संघनायक मैदानावर आपण पाहतोय. नेवाळी आणि केरणे यांच्यामध्ये होणारा सामना. दुसरं सत्र. राऊंड विकेटचा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. गुड लाईन स्पॉटवरचा चेंडू होता. शॉट ऑफ द गुड लाईनचा चेंडू होता. फलंदाजांना मोठा फटका घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही आणि तोपर्यंत 1 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. एकूण धावसंख्या गुणतालिकेवर आपण पाहणार आहोत. 2 स्कोरर आम्हाला सांगताना धावसंख्या 29 या धावसंख्येवर जिथे 1 फलंदाज बाद झालाय. सलामीवीर कल्पेश बाद झाल्यानंतर डाव्या हाताचा फलंदाज खेळण्यासाठी तयार. इज ऑन स्ट्राईक दिलीप.
हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता रोहन या फलंदाजानं झेल घेण्याची संधी सोपा झेल होता वेळ सुद्धा होता वेळ जज करू शकला नाही आणि याचं कारण झेल इथे सोडला जातोय आणि सोडलेला झेल कितपत मागं ठरेल येणारा खेळ नेवाळी संघाच्या गोलंदाजांना येणारी वेळ सार्थ काय सांगून जाईल येणारा चित्र आपल्याला चर्चेचा विषय बनेल. एकूण धावसंख्या आपण पाहणार आहोत धावसंख्या एकूण 32 धावा 75 धावांचा पल्ला येथे पार करायचे गोलंदाज राजेश कादारा पुन्हा एकदा चेंडू फेकतील राईट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू पॉवरफुल वंडरफुल अप्रतिम दोन आपण ऐकवली राडा करताना फलंदाज प्रवीण आपण पाहिलं असं दिलीप हा फलंदाजाला एक त्यानंतर रोहन सुद्धा आलाय रोहनने 3 चेंडूचा सामना केलाय षटकार मारलाय याच फलंदाजाला तोच फलंदाज पुन्हा एकदा तयार ऑन साइडला भिरकावलाय यस इज दस चेंडू सीमा रेषेकडे अंपायर सिग्नल स्मॅश दॅट लॉंग वे गॉन 6 रन. तर गोलंदाज आपण पाहिले असेल राजेश कादारा थोडीशी मागणी गोलंदाजी धावसंख्या +6 एकूण धावसंख्या ती 44 ऑन बोर्ड 44 धावा गुणतालिकेवर सलग 2 चेंडूवर 2 षटकार 1 मिड विकेटला 1 फाय लेगला पुन्हा एकदा तयार हॅट्रिकच्या मार्गावर फलंदाज होता हॅट्रिक साठी ते पारितोषिक सुद्धा होतं मोठा फटका घेऊ शकला नाही मिसफिल्ड इज देअर आणि फलंदाज एक धाव पूर्ण करेल एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल धावसंख्या ती 45 धावा जिथे तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना तिसरं षटक समाप्त होईल धावसंख्या ती 75 धावांचा पल्ला पार करायचा 75 धावांचा पल्ला पार करायचे 12 चेंडू आणि 30 धावेची गरज एका बाजूला केरने संघ आणि एका बाजूला नेवाळी संघ यांना सुद्धा आपण पाहतोय केरने आणि नेवाळी यांच्यामध्ये होणारी लढत यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत तो पुढचा सामना बाप्पा मोर्या तळोजा आणि त्यांच्या विरुद्ध दहिसर विभागातून आलेला नेवाळी संघ सुद्धा आपण पाहणार आहोत 2 खेळाडू एकत्र आले संघनायक सुद्धा एकत्र आले शॉर्टेज टीम मीटिंग करताना कारण शॉर्टेज टीम मीटिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या संघाने क्रिकेटला जन्म दिला त्या इंग्लंड संघाने सुरुवात केली होती ती शॉर्टेज टीम मीटिंग रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघानं एक काळ गाजवला 15 वर्ष क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं होतं तो ऑस्ट्रेलिया एक एकमेव असा संघ आणि त्यानंतर महेंद्रसिंग धोनी यशस्वी संघनायकानंतर सुद्धा अशी शॉर्टेज टीम मीटिंग अशासाठी घेतली जाते तर येणाऱ्या काळामध्ये आपण कशी प्लॅनिंग करायची फलंदाजांना कसं शांत बसायचं यासाठी संघनायकांना खेळाडूंना एकत्र बोलवले क्षेत्ररक्षण कसं करायचं गोलंदाजी कसं करायची याचं वेगवेगळं काहीतरी करायचं आणि ती धावपेच जगताना नेवाळी संघाचे संघनायक राजेश कादारा यांना आपण पाहणार आहोत 12 चेंडू आणि गरज असेल विजयासाठी 30 धावेची गरज तर नेवाळी संघाचे 12वे खेळाडू आपण पाहतोय विजयासाठी खूप आसुसलेले आहेत आपल्यासाठी ते आसन व्यवस्था केले शांत बसा खेळाचा आनंद घ्या कारण विजय कुणाला नसतो कोणी हारो कोणी जिंको क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो कोणी छोटा नसतो जो मैदानावर आक्रमक खेळी दाखवतो तो मोठा आणि छोटा ठरत असतो क्रिकेटमध्ये कोणालाही कमी लेखू नका कारण प्रत्येक मध्ये क्षमता असते काही दिवस गाजवलेले असतात काही दिवस गाजवत असतात आणि काही दिवस गाजवणार असतात क्रिकेटमध्ये कोणालाही कमी लेखू नका मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जातोय 12 चेंडू आणि 30 धावेची गरज खेळण्यासाठी तयार असेल तो केरने संघाचा फलंदाज रोहन खेळण्यासाठी तयार 2 षटकार या फलंदाजाने दाखवले तर मैदानावर आमचा पाहुणा येतोय शॉन पथक मैदानावर रस्ता द्या त्याला मैदानावर आपण पुन्हा एकदा जाऊया राईट आर्म राऊंड विकेट डाव्या हाताचा रोहन हा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक देता येणार ते आता चुकीचा थ्रो केला होता आणि तोपर्यंत फलंदाज विनाकारण विकेट इथे फेकली जाईल फलंदाज बाद होते धावा चोरण्यामध्ये एक धाव पूर्ण केली होती कॉलिंग इज इम्पॉर्टंट संपर्क झाला नाही आणि फलंदाज एकाला तंबूचा रस्ता पकडावा लागेल आणि बाद होतो तो केरने संघाचा फलंदाज दिलीप सलामीवीर फलंदाज धावबाद
एकूण 46 धावा, 2 गडी बाद 46, 75 धावांचा पल्ला पार करायचा आहे. इथून पुढे सामन्याचा प्रवास काय असणार आहे, इथून पुढे गोलंदाज कशी खेळी करतील, इथून पुढे फलंदाज गोलंदाजी कत्तल कशी करतील. 12 चेंडू 30, समीकरण बदलतोय. विनाकारण विकेट फेकली होती 11 चेंडू आणि 29 धावा. अकू टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, लेग क्लास करण्याचा प्रयत्न, स्टायलिश पद्धतीने चेंडू अडकवण्याचा प्रयत्न, फुटबॉलची स्टाईल पाहिली असेल, क्रिकेट मधील आधुनिकता. फलंदाज 2 धावा पूर्ण करेल, 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. 75 धावांचं लक्ष समोर असताना एकूण धावसंख्या गुणतालिकेवर आपण पाहणार आहोत. धावसंख्या ती एकूण 48 ऑन बोर्ड, 48 धावा, 2 गडी बाद. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. धीरज ज्याने ते 21 धावा दिल्या होत्या, कमबॅक करताना हा गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट. धीरजवर विश्वास आहे, पंचांकडे जोरदार अपील केली जाते पायचीसाठी आणि फलंदाज विनाकारण आणखीन एक विकेट धावाची. तिसरा गडी बाद होतोय. एकूण धावसंख्या असताना गुणतालिकेवर 49, 3 गडी बाद, 2 फलंदाज धावा झाले. दिलीप विनाकारण विकेट फेकली. क्रिकेटमध्ये विकेट घेणं आणि विकेट फेकणं, विकेट फेकली होती दिलीपनं आणि तीच विकेट फेकतोय इन अँड नंबर 4 चा फलंदाज अविनाश. गॉन फॉर दी डाक. मैदानाकडे आपण जाणार आहोत. एकूण धावसंख्या ती गुणतालिकेवर 48 धावा. स्कोरर मित्र आपण कॉम्बिनेशन तेव्हा 3 स्कोरर इथे बसवले. मी 12वे खेळाडू. एकच पट्टा 4 पट्टा. मैदानाकडे आपण जाणार आहोत. पल्ला पार करायचं 75 धावेचा. एकूण धावसंख्या गुणतालिकेवर आपण पाहतोय. धावसंख्या ती एकूण धावा गुणतालिकेवर 48 धावा. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फारसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही. फलंदाज धावा घेण्यासाठी प्रयत्न करतोय. पल्ला पार करायचं 75. संघनायकानं विश्वास दर्शवला होता गोलंदाज धीरजवर. धीरज महागडा गोलंदाज ठरला होता. 21 धावा दिल्या होत्या आणि तरी सुद्धा या गोलंदाजाला गोलंदाजी दिल्या, म्हणजे या गोलंदाजावर असलेला विश्वास आणि तो विश्वास सार्थ ठरवतोय हा गोलंदाज. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड विकेट. डाव्या त्याच्या फलंदाजासाठी हा चेंडू होता. स्टेट टू दी लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. काही बिघडू शकला नाही. तो फलंदाज एक धाव पूर्ण केल्या आणि धावा घेण्याची गरज आहे, धावा चोरण्याची गरज आहे. 75 धावांचं लक्ष समोर असताना यावेळी प्रवास केला जातोय. अडचणीला सामोरं चाललाय किरणे संघ. विजयाची घोडदौड कायम राखताना कुणालाही कमी लेखून चालणार आहे आणि तो संभाव्य दावेदार असलेल्या 2 प्रबळ संघ आपण या मैदानावर पाहतोय. एकूण धावसंख्या फलंदाजी करत असताना 49 ऑन बोर्ड. 49 धावा गुणतालिकेवर, 75 धावांचा पल्ला. तर मी विनंती करेन चेंडू आणि धावांचं लक्ष इथे आम्ही पाहणार आहोत. फलंदाज इथे बाद झाल्यानंतर फलंदाज बाद झाला दिलीप, बाद झाला कल्पेश, रोहन इन ॲट नंबरचा सेट फलंदाज मैदानावर, बाद झाला अविनाश आणि इन ॲट नंबर 5 चा फलंदाज सुद्धा आपण मैदानावर पाहतोय. चेंडू आणि धावांचं कॅल्क्युलेशन, अनालिसिस. चेंडू आणि धावा. येणारे चेंडू गरज असेल 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. खेळामध्ये तुमची कॉन्फिडन्स लेवल जर हाय असेल तर सामना तुम्हाला जिंकता येईल. प्रयत्न करायची ताकद तुमच्यामध्ये जिंकता असेल तर निश्चित आमच्याकडे इशारा येतोय. 6 चेंडू आणि 23 धावा, 75 धावांचं लक्ष. एकूण धावसंख्या ती 49 ऑन बोर्ड. 49 धावा गुणतालिकेवर आपण पाहतोय. धावसंख्या आहे ती. मैदानाकडे आपण थेट जाणार आहोत. गोलंदाजी करेल गोलंदाज. स्कोरर आपण जरा इथे लक्ष द्या, कारण कडवी नजर असते पाठीराख्यांची खेळाडूंची. 6 चेंडू. तर निश्चितच आम्ही स्कोररांच्या वतीनं माफी मागतो, कारण मोठी स्पर्धा आहे, काही अडचणी त्याला येत असतात. 6 चेंडू आणि गरज असेल विजयासाठी 26 धावांची गरज. 6 चेंडू आणि 26 धावा. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू फलंदाजासाठी
ऑन साइडला जोरदार पार क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकदा फलंदाज पूर्ण करेल. दुसरी धाव स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न कदाचित एकाला बाद व्हावा लागेल. चेंडू फेकला जातोय आणि फलंदाज धावबाद प्रयत्न करतोय. फलंदाज रोहन आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी समीकरण थोडंसं अनालिसिस कॅल्क्युलेशन आपण पाहणार आहोत. 5 चेंडू आणि विजयासाठी लक्ष असेल धावांचं. 5 चेंडू आणि 25 धावांची गरज. 75 धावांचं लक्ष. एकूण धावसंख्या गुणतालिकेवर या क्षणी या वेळेला आपण पाहणार आहोत धावसंख्या येते एकूण 50 धावा. 50 रन्स कंप्लीट. नवीन फलंदाज मैदानावर पोहोचतोय. फलंदाज अक्षय स्ट्रायकरला या खेळाडूंकडून मोठ्या खेळीची अपेक्षा. 5 चेंडू आणि 25 धावा. ताकदीचा वापर बॅटच्या मधोमध आला नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ज्या खेळाडूवर विश्वास होता तो फलंदाज रोहन गो बॅक टू पॅव्हिलियन. तर मैदानाकडे आम्ही जाणार आहोत. चेंडू आणि धावांची गरज. 4 चेंडू आणि गरज असेल 24 धावा. प्रत्येक चेंडूवर हाणामारी, प्रत्येक चेंडूवर मोठा फटका घेणं हे नितांत गरजेचे. पंचांना मी विनंती करेन, हा सामना खूप लांबत गेलाय. आपण यानंतर टायमिंग कडे लक्ष द्या, कारण 11:55 मिनिटं इथे झालेत. अजून एक सामना इथे बॅलन्स आहे, कारण हा सामना मात्र खूप लांबवलाय. अडचणी सामन्यामध्ये निर्माण झाल्या होत्या. प्रेक्षक वर्गांची आम्ही थोडीशी माफी मागवा. मैदानाकडे आम्ही जाणार आहोत. 4 चेंडू आणि 24 धावेची गरज. निश्चित या चेंडूवर सामन्यावर शिक्कामोर्तब करताना नेवाळी संघ थोडासा त्याला दिलासा, थोडासा सुटकेचा निश्वास येथे घेतलेला खेळाडूनं. कारण आता मात्र लक्ष थोडस डिफिकल्ट, अवघड प्रवास. एखादा चमत्कारच फलंदाजी करणारा खेळणे संघाला जिंकून देईल. ज्या सलामीवीर नेवाळी संघाच्या प्रवीणनं 23 धावेची तडाखेबंद केली, मोलाचं योगदान दिलं आणि त्या धावा सुद्धा या करण्यासाठी मात्र कंबर कसावी लागली. कसून मेहनत करताना खेळणे संघ अजूनही त्यांना विश्वास आहे. चेंडू आणि धावांचं गणित आपण पाहतोय, प्लस मायनसचं गणित. 3 चेंडू आणि गरज असेल 23 धावांची गरज. 3 चेंडू आणि 23 धावा. फलंदाज खेळण्यासाठी तयार. राईट आर्म राऊंड विकेट आणि जवळ सामना आपल्या खिशामध्ये घालताना नेवाळी संघाचा गोलंदाज आपण पाहतोय. तो गोलंदाज गोलंदाज येतो अतुल. नेवाळी संघाचा विजयाचं षटक फेकतोय. इक्वेशन आपण पाहतोय जवळ विजयाच्या समीप पोहोचताना. राईट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू थोडासा उंच उडालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आणि आपण फलंदाज पाहिले असेल एकदा पूर्ण करत असताना सामन्यावर शिक्कामोर्तब. पुढचा सामना बाप्पा मोर्या तळोजे मजकूर आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ आपण पाहणार आहोत. दहीसर नेवाळी संघ. त्यानंतर होणारा 5 षटकांचा सामना, पहिल्या फेरीतील अंतिम सामना आणि त्यानंतर 2 षटकांचे सामने आपण पाहणार आहोत. आज थोडासा जास्त वेळ या स्पर्धेमध्ये लागेल, तर 10 संघांना खेळण्यासाठी इथे संधी दिली आहे. गोलंदाज तयार. राईट मोड विकेट. शेवटच्या क्षणी मोठा फटका. चेंडू व्हॉट कॅच. फलंदाज बाद. सामना जिंकला आहे तो सहज सोप्या पद्धतीने. नेवाळी संघ राजेश कातारा यांचा संघ, एनके असतील, प्रवीण असेल, सोनू काताराचा संघ, पनवेल तालुक्यातील अतिशय नावाजलेला संघ. या तर पारितोषिक आलं होतं हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं कल्पेशला. त्याला विनंती असेल आपलं पारितोषिक आपण घेऊन जायचं. पुढचा सामना आपण पाहणार आहोत लगेच. पुढचा सामना आपण ऐकणार आहोत. ओमकार शेट्टी आणि योगेश मडू यांच्याकडे निश्चित आपण जाणार आहोत. सामन्यातील सामनावीर, मॅन ऑफ द मॅच, सामन्यातील हिरो, विजयाचा शिल्पकार ठरतोय. धडाकेबाज खेळी करणारा सलामीवीर, धडाकेबाज दमदार खेळी करणारा फलंदाज
प्रवीण मॅन ऑफ द मॅच. प्रवीणला विनंती करेन आपण स्टेजवर या. सन्मान्य अतिथी मान्यवर यांच्या शुभ हस्ते त्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रवीण या खेळाडूला देण्यात येईल. तर मी विनंती करेन आमच्या आयोजक हनुमान पाटील आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते ते खेळाडूला पारितोषिक द्यायचं आहे. आणि सन्मान्य आमच्या आयोजक एस के पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण प्रवीण अप्रतिम केले. दमदार सुरुवात. सलामीवीर ब्लास्ट केला होत्या फलंदाजानं. गोलंदाजावर हल्ले चढवले होते आणि या सामन्यातील सामनावीर ठरलाय तो प्रवीण. तर पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. दोन्ही संघाला शुभेच्छा. वळी आपण पुढच्या सामन्याकडे.